जय शिवराय मित्रांनो, शंभू शौर्य गाथेच्या या भागात आपण पाहणार आहोत की मुघलांच्या फौजेच्या एवढ्या मोठ्या महासागरासमोर गुडघे न टेकता कशा प्रकारे मराठे अहमदनगर व त्याच्या दक्षिण भागामध्ये मुघलांच्या ताब्यातील प्रदेशावर चढाई करून लुटून मुघली फौजांना त्रस्त करीत होते। अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मुघलांप्रमाणेच मराठ्यांनीही मुघल मराठा सरहद्दीवर आपले लक्ष केंद्रित केले होते। आपण आता पाहूयात घडामोडी अहमदनगर जिल्ह्यातील। संगमनेर 1682च्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात संगमनेर पासून 8 मैलांवरील गावात 200 मराठे घोडेस्वारांची तुकडी शिरली। ही बातमी समजतात संगमनेरचा ठाणेदार नारोजी याने इंद्रसिंह कछवा आणि सय्यद मुजफ्फर खान यांना मुकाबला करण्यासाठी रवाना केले। ते दोघे पोहोचताच मराठ्यांनी नेहमीच्या पद्धतीने पळाल्याचा आव आणला। तेव्हा मुघल सैन्याने त्यांचा पाठलाग केला। तेवढ्यात एका ओढ्याच्या काठी लपून बसलेले 4000 मराठे मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले। मोठी लढाई झाली व मराठ्यांना विजय मिळाला। पुढे ऑगस्ट महिन्यात कसबे सिन्नर येथे मराठ्यांची 200 स्वार आणि 500 प्याद्यांची एक तुकडी गेली। त्यांनी तेथील 1500 जनावरे ताब्यात घेतली। नोव्हेंबर महिन्यात मराठ्यांची 6-7 हजारांची तुकडी संगमनेर जवळ चौथाई वसूल करण्यासाठी गेली होती। मुघलांच्या सैन्याविरुद्ध सिन्नर जवळील भोजापूर जवळ बरीच मोठी लढाई झाली। 1684 व 1685 मध्ये देखील मराठ्यांनी संगमनेर जवळ हल्ले करून मुघल सैन्याला त्रस्त करून सोडले होते। अहमदनगर हे मुघलांचे मुख्य ठाणे होते। येथे एक भुईकोट किल्ला आहे। संभाजीराजे गादीवर आल्यावर त्यांनी या किल्ल्यावर सतत हल्ले सुरू केले होते। 1681च्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संभाजीराजेंचे मोठे सैन्य अहमदनगर लुटण्यासाठी पोहोचले। येथून हुलकावणी देऊन पुढे ती फौज वैजापूरकडे रवाना झाली। तिथे मराठा मुघल यांच्यात लढाई झाली। अहमदनगरचा किल्लेदार मुकीम खानाने मराठ्यांना किल्ल्यात शिरू दिले नाही। ज्या मराठ्यांनी किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला त्यांना किल्लेदाराने मारले। मराठे तिथून पळाले तरी त्यांनी अहमदनगर व भोवतालच्या प्रदेशात लुटमार चालूच ठेवली। औरंगजेबाने मराठ्यांच्या अनेक गडांना वेढे घातलेले असूनही प्रत्यक्षात त्याच्या पदरात कोठेच यश पडले नाही। त्यामुळे 1683च्या शेवटच्या काळात बादशहाने आपली छावणी अहमदनगरला नेली। अहमदनगरच्या पश्चिमेस असलेल्या पारनेर येथे 1684च्या अखेरीस मराठ्यांनी चढाई केली। येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा मुघल संघर्ष झाले होते। यानंतर पाहूयात पेडगाव बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवीरगड। श्रीगोंदे तालुक्यात पेडगाव येथे बहादूरगड आहे। 1681 सालीच औरंगजेबाचे सैन्य पेडगावला भरपूर प्रमाणात तैनात झालेले होते, पण 1682ला औरंगजेबाचा नातू मुईउद्दीनला पेडगावला धाडण्यास आले व मराठ्यांना पेडगाव जवळ प्रवेश करू देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या। 1681 ते 1683 या काळात मराठे व मुघल यांच्यामध्ये सतत संघर्ष सुरू होता। या काळात औरंगजेबाने पेडगावला त्याच्या कित्येक सरदारांची व नंतर स्वतःच्या शहाजाद्याची नेमणूक या किल्ल्यावर केली होती। मराठ्यांची एक तुकडी पेडगावच्या जवळीलच जामखेड तालुक्यात जामखेडच्या पश्चिमेत असलेल्या पाटोदा येथे लुटमार करण्यासाठी गेली होती। आता आपण पाहूयात सोलापूर जिल्हा। सोलापूरमधील टेंभुर्णी येथे अज्जमशहाने 1682च्या ऑक्टोबर महिन्यात छावणी केली होती। मराठे टेंभुर्णीवर वारंवार हल्ले करत होते। याच गोष्टीमुळे बहादूर खान तळ कोकणातून टेंभुर्णी येथे गेला। मराठ्यांचे हल्ले सतत चालू राहिल्याने बहादूर खानाच्या फौजेत अन्न धान्याची चणचण होती। मुघल सैन्याचे दानागोट्याचे खूप हाल मराठ्यांमुळे झाले होते। याच काळात सांगोला जवळील खवासपूर येथे देखील मराठ्यांनी मुघल सैन्यावर हल्ला केला। फार मोठी लढाई करून मराठे तिथून पळाले होते। सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठ्यांनी अचानक आक्रमण केले। संभाजी महाराज गादीवर येताच त्यांनी सोलापूरच्या किल्ल्यावर हल्ले सुरू केले होते। खान जहां बहादूरच्या आज्ञेनुसार या किल्ल्यावरील 25 तोफा दुसरीकडे नेण्याचे काम सुरू असतानाच छापा घालून मराठ्यांनी त्या हस्तगत केल्या होत्या। सोलापूरमधल्या लढाईमध्ये संभाजीराजे स्वतः काही काळ हजर होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे। 1681 ते 1685 या काळात 3 ते 4 वेळा मराठी फौजा व मुघलांमध्ये सोलापूर जवळ जोरदार संघर्ष झाले। या ठिकाणांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परिंडा किल्ला, काही अंतरावरील नळदुर्ग, बीड जिल्ह्यातील पाटोदे, केज जवळील धारवाडचा किल्ला, उस्मानाबाद जवळील इंदापूर उदगाव येथे मराठा मुघल संघर्षाचे वेगवेगळे अध्याय लिहिले गेले। अशा प्रकारे स्वराज्याच्या मावळ्यांनी मुघल बादशाहच्या फौजेच्या महासागराला न घाबरता त्याच्या आधिपत्याखालील ठाण्यांवर, त्यांच्या सैन्यावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी सतत हल्ले चालू ठेवले। काही वेळा वीरमरण पत्करले, पण बादशाह सुखाची झोप लागू दिली नाही। मराठा सैन्याचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढतानाचा आवेश पाहून फ्रेंच प्रवासी अबेकेरे याने बाल संभाजी म्हणजेच युवराजाच्या नेतृत्वात लढण्यास स्वराज्याच्या मावळ्यांना धन्यता वाटते
हे संभाजी महाराजांच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षी लिहिलेलं वाक्य ह्या भागामध्ये तुमच्याशी बोलताना मला नक्कीच आठवलं आणि खरोखर मन भरून आलं मित्रांनो. शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.